संबोधित करावं. दमकाडा दमकाडा जरा. अरे शांत बसर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता आपल्याला 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीला लोकसभेच्या सामोरं जायचंय. या निवडणुकीच्या प्रचारार्थ मला वाटतंय देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचं, ज्यांनी एका झटक्यात कुठलेही अटी निकष न ठेवता 72,000 कोटीची कर्जमाफी दिली, ते शेतकऱ्याचे जाणते राजे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या पुढे उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, साहेब माझी उमेदवारी जाहीर झाली आणि मी उमेदवाराची पुढच्या वाट बघत होतो. पैलवान कसा आखाड्यात फिरतोय, पण 20 दिवस काय मला जोड भेटली नाही. आधी रोज एक नाव यायचं, पुन्हा काही काळाच्या नंतर दिवसातून 2-2 नावं यावी लागली आणि त्याच्यानंतर शेवटी तर दिवसातून 3-3दा नावं यायला लागली. जेवढे विभागातले आमदार आहेत तेवढे सगळे तपासून झाले, एकही पट्टा भेटला नाही. शेवटी नाइलाजानं एक द्रोण त्या पत्रवारीवर टेकलं. आता लढाई सुरू झाली आहे. आता ही लढाई सुरू झाली आहे. आता थांब की एका बाजूला ओमराजे आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलाचं कुटुंब आहे. साहेब मला आता या दोघांची तुलना करणं गरजेचं आहे. पहिली तुलना, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपल्या आशीर्वादानं पद्मसिंह पाटील कायमस्वरूपी त्या ठिकाणी मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर राणा पाटलाला साहेब वर्गात सुद्धा मास्तरनं मॉनिटर केलं नसेल का? पण साहेब तुमच्या आशीर्वादानं डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यानं काम केलं. 40 वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केल्याच्या नंतर ह्या जिल्ह्याला त्यांच्या मंत्रिपदाचा काय फायदा झाला? अरे थांबा, फायदा हा झाला की केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली, दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि या मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा देशात क्रमांक 3चा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी जाहीर झाला. साहेब देशात क्रमांक 3चा. गंमत असे की ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं त्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला उपयोग काय? तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा क्रमांक 3ला. आणि साहेब गंमत असे ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं ते पद्मसिंह पाटील 2009ची लोकसभा लढवत होते, स्वतःची इस्टेट जाहीर केली. ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत हे डॉक्टर पाटलाचा नंबर मात्र देशात सगळ्यात वरचा. बांधवांनो मला विचारायचंय, ह्या मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला? जिल्ह्याला झाला नाही. आणि साहेब हे झाल्याच्या नंतर
40 वर्ष तुम्ही त्यांना अखंड जे मंत्रिपद दिलं त्याची थोडीही जाणीव न ठेवता आपल्या सोबत गद्दारी करून हे राणा पाटील एका रात्रीत कुठे गेले? कमळाबाईकडं, भाजपकडं. काय सांगितलं? विकास करायचा आहे म्हणले आम्हाला, विकास. आणि मग आता गंमत अशी झाली आहे की राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये गेले विकास करायसाठी. आता त्याच भाजपला काही विकास जमला नाही काय की परत आमच्या अर्चनाताई कोणत्या पार्टीत? हाणलेल्या घड्याळाच्या पार्टीचं, भांडलेल्या घड्याळाच्या पार्टीत. आता परत कारण काय सांगितलं? विकास. डॉक्टर पाटील, राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का ती? गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. ते मकरंद अनासपुरे त्या सिनेमात म्हणते देवा देवा मला आमदार कर, मी तुला सोन्याची टोपी घालतो. देव प्रसन्न होतोय, मकरंद अनासपुरेला आमदार करते. ही मकरंद अनासपुरे बी राणा पाटलासारखा हुशार. गावात सोन्या नावाचं पोरग हुडकीत आहे, त्याला टोपी घालतय आणि तीच टोपी काढून पुन्हा देवाला घालते. म्हणते झाला तुझा नवस पूर्ण. मला इथल्या जनतेला विचारायचंय, डॉक्टर पाटील आणि राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेची सोन्याची टोपी ह्याच्यात थोडा तरी फरक आहे का? आता पुढची गंमत. 40 वर्ष ज्यांना तुम्ही मंत्री केलं साहेब, ते एका रात्रीत तुमच्या सोबत गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेले. कारण विकासाचं होतं, पण खरं कारण होतं की हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचवायचं होतं आणि तिकडं काय मंत्रीपद भेटते का बघायचं होतं. साहेब त्यांच्यापेक्षा आम्ही बरे. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं, त्यांच्या संकटाच्या काळात, त्यांच्या संघर्षाच्या काळात आमचा पक्ष फुटत होता, आमच्या पक्षाचं नाव जात होतं, चिन्ह जात होतं, सत्ता जात होती आणि पलीकडे गेलं तर 50 खोके भेटत होते. त्याला लाथ मारून आम्ही इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभा राहिलोच आहे. मला जनतेला विचारायचंय, ज्या नेत्यांनी ह्यांना 40 वर्ष मंत्री केलं, त्या नेत्याशी गद्दारी करणार हे पाटील कुटुंब तुमच्याशी इमानदारी करल का? करल का? मला वाटते हा पहिला फरक. दुसरा, घराणेशाहीवर बोललं जातंय. बरं झालं राणा पाटील इथला रहिवासी नाही, नाहीतर नगराध्यक्ष राणा पाटील, उपनगराध्यक्ष लगी कशी म्हणतील बघा साहेब, अर्चनाताई पाटील, नगरसेवक चलू द्या, नगरपालिका चलू द्या. मला आपल्याला प्रश्न करायचा आहे, 2019ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो? बघा किती हुशार झाली ती बघा साहेब. मला आपल्याला दुसरा फरक सांगायचा आहे. ओमराजे खासदार झाला, पण त्या ठिकाणी जिथून विधानसभेला ओमराजे निवडून यायचा ती विधानसभा ना ओमराजेची बायको लढली, ना ओमराजेचा भाऊ लढला. आज कैलास दादाच्या रूपाने त्या ठिकाणी एक तरुण, एक जिल्हा परिषदचा सदस्य, शेतकरी पुत्र त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले. आणि मला अभिमान आहे की ते सुद्धा त्या 50 खोकेवर लाथ मारून उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहेत. आता मला तुम्हाला विचारायचंय, एवढे 2 उदाहरणं तुम्हाला उद्याचा उमेदवार कोण असावा हे निवडण्यासाठी पुरेसे आहेत का नाही? आहेत का नाही? आता पुढचं साहेब, मला हे सारखं विचारते की संपर्काच्या बाबतीत काय अडचण आहे का कोणाची आपली? शेवटच्या काळापासून हात वरून करून सांगा,
ओमराजे संपर्कात आहे का? आहे का? कोण एकट्या खासदाराला उचलावं लागते? साहेब, माझ्या पूर्वी लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या, पण 6च महिन्यात बातमीची खासदार दाखवा 500 मिळवा. ओमराजेच्या बाबतीत झालं का? एकदा तरी झालं का? मी या जनतेला शब्द दिला होता की ओमराजे फक्त निवडणुकीपुरता उमेदवार म्हणून दिसणारा खासदार राहणार नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबातला सदस्य समजून मला मतदान करा. मी 5 वर्ष तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून तुमच्यासाठी काम करेन. आणि ते मी केलंय. माझ्या संपर्काच्या बाबतीत सुद्धा दुःख नाही. साहेब, एखादा आमचा गरीब शेतकरी दवाखान्यात जातो. आता ह्याने इथलं मेडिकल कॉलेज मुंबईला नेल्यामुळं त्याला खासगी दवाखान्यात इलाज केल्याशिवाय पर्याय नाही. मग खासगी दवाखान्यात त्याचं बिल होतंय 30,000 रुपये. 30,000 रुपये बिल झाल्यावर त्या बिचाऱ्याच्या खिशात असते 20,000 रुपये. त्यावेळेस त्या शेतकऱ्याला या ओमराजेची आठवण होती. मला फोन करते, साहेब दादा तुम्ही डॉक्टरला बोला, माझे पैसे कमी करायला लावा, माझ्या खिशात फक्त 20,000 आहेत. साहेब, त्या डॉक्टरला बोलून विनंती करून आम्ही त्याचे 10,000 रुपये कमी करतो. पण साहेब, आमदार खासदार मंत्री केलेली माणसं फुटत असतील, पण त्याची 10,000 रुपये वाचवलेला शेतकरी मात्र त्या ठिकाणी कधीही फुटत नाही. ह्या कामाला ते चिल्लर काम समजते. चिल्लर आहे म्हणते. माझी भगिनी दवाखान्यात ऍडमिट असती, त्या माझ्या भगिनीला रक्ताच्या 2 बाटल्याची आवश्यकता असती. ती 2 बाटल्या सुद्धा माझा खासदारच त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो. हा विश्वास त्या माझ्या भगिनीमध्ये. तिचा भाऊ, तिचा वडील, तिचा नवरा मला फोन करते, भले साहेब 2 बाटल्या रक्तच मिळत असेल, पण ती माझी भगिनी मला कधी आयुष्यात विसरू शकत नाही. मला कधी तीच विसरू शकत नाही. आता ह्या कामाला पण हे चिल्लर काम म्हणते. घरकुलाचा हप्ता, एखादा माणूस खोपटात राहणारा माणूस घरकुल बांधायचा असते, पहिला हप्ता मिळतोय, काम चालू होतंय, दुसरा हप्ता इंजिनियर देत नाही, त्यावेळेस त्याला ओमराजेची आठवण होती. माझ्या एका फोननं त्याचा घरकुलाचाच हप्ता मिळतो, पण त्याच्या घरावरचं खोपट निघून जेव्हा छप्पर येते तेव्हा ती साधारण माणूस सुद्धा या ओमराजेला कधी विसरत नाही. बघा, सामान्य माणसाची काम केलं तर हे म्हणते चिल्लर काम आहे, चिल्लर काम आहे. आता मत मागायला आले की त्या सामान्य माणसाला पण सांगा, आमचं मत जे आहे का नाही, तुम्ही आम्हाला चिल्लर समजता ना, तर आमचं मत सुद्धा आमच्या चिल्लर ओमराजेलाच आम्ही टाकणार आहे, तुझी काय जरूर नाही म्हणा. आता त्या माणसाचं मत जर आपल्याला लागत असेल तर त्याच्या कामाची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी मी स्वीकारली. प्रामाणिकपणे काम केलं, 5 वर्ष काम केलं, राबलो, इमानदारीनं केलं. आणि म्हणून आज इतक्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात सुद्धा ही मोठी जनशक्ती साहेब माझ्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी उभे आहे. आता पुढं बरेच विषय आहेत. मला माझ्या संपर्काच्या बाबतीत तीही मान्य करते की हे संपर्कात आहे. माझ्या फोनवर मला डिवचलं जातंय, सारखं म्हणते फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. अरे काय होत नाही तर तू का ताण घ्यायला म्हणाव, तुम्ही थंड पडता म्हणाव, फेरावळीनं रोज फोनवर आहेत. आता मला जनतेला विचारायचंय, जे माणसं आपल्याला म्हणतात ना फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय, उगाच 7 तारखेचं मतदान होऊ दे, 4 तारखेच्या मतमोजणीला हे लोक धावते फोन उचलल्यावर काय होतंय ते. आता मला पुढचा विषय घ्यायचा आहे. मला सारखं विचारलं जाते, ओमराजे तुम्ही संपर्कात आहेत, तुम्ही लोकांचे फोन उचलता, लोकांचे काम करता, पण तुमचं ठळक काम काय, ठळक काम. मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार फक्त 2.5 वर्ष त्या ठिकाणी होतं. 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष कोरोना होता का नव्हता. मला तुम्हाला विचारायचंय, कोरोनाच्या काळामध्ये राणा पाटील दिसले का हो, अर्चनाताई दिसल्या का, मल्हार पाटील दिसले का, कोण दिसलं, ओमराजे दिसला का नाही.
जिथं म्हणून माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाचा पेशंट निघाल त्या प्रत्येक गावात हा ओमराजे त्या ठिकाणी पोहोचला साहेब. कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागू द्या, कुणाला ऑक्सिजनचा बेड लागू द्या, कुणाला कुठलंही औषध लागू द्या, ओमराजे तुमच्या सगळ्याच्या सेवेत अखंड होता का नाही. आणि आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्यात आणि मला विचारते काय केलं. त्या कोरोनात मदत केलेला प्रत्येक नागरिक माझी मदत त्या ठिकाणी कधी विसरू शकत नाही. आता परत मला यायचंय मेडिकल कॉलेजवर. साहेब 2.5 वर्षातलं 1.5 वर्ष कोरोनात गेल्याच्या नंतर जे 1 वर्ष मिळालं त्या 1 वर्षात या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या आशीर्वादानं आम्ही त्या ठिकाणी धाराशिवला मंजूर केलं, चालू केलं. 3ऱ्या वर्षाचे प्रवेश चालू आहे. पुढच्या वर्षी आमच्या इथनं डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतील. मला साहेब प्रश्न आहे की 1991ला पद्मसिंह पाटील मंत्री असताना पण मेडिकल कॉलेज मंजूर झालं होतं, पण प्रस्ताव साहेब धाराशिवचा नाही दिला गेला. कुठं मागणी केली गेली? नेरूळ. मतं कुणाची घ्यायची आणि हॉस्पिटल कुठं? का साहेब मुंबईचा नेरूळ भाग हा आदिवासी भाग आहे. होय, आदिवासी भाग आहे का ती? आपल्याकडे काय दवाखाना जरी नसला तरी आपण काय करू, सोलापूरला जाऊ, नाहीतर लातूरला जाऊ, नाहीतर अंबेजोगाईला जाऊ. आपला विचार केला नाही. 1991ला ते मेडिकल कॉलेज मुंबईला नेलं गेलं, नेरूळला केलं गेलं. आणि ते सुद्धा तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, जी की शेतकऱ्याची सभासदाची ट्रस्ट होती, ह्या पाटील कुटुंबाने गिळंकृत केली, हाणली. आणि हाणलेल्या ट्रस्टवर हाणलेलं मेडिकल कॉलेज त्या मुंबईला घेऊन गेलेत. आणि गंमत अशी त्या मेडिकल कॉलेजला आमच्या इथली माणसं घेऊन जाते आणि त्याला म्हणते हे तुझा फुकट आम्ही उपचार केला म्हणते का नाही. त्याची सुद्धा माहिती मी माहितीच्या अधिकारात काढली आणि त्याच्यात असं निदर्शनास आलं की तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्या हॉस्पिटलनं महात्मा फुले जनआरोग्य योजना माहिती आहे का तुम्हाला? इलाज दवाखान्यानं करायचा आणि पैसे कोणी भरायचे? शासनानं. साहेब 2012ला ही योजना या हॉस्पिटलला लागू झाली. 24 पेशंट तपासले, 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि थेरपी केल्या गेल्या आणि 2,50,750 रुपये सरकारकडनं घेतले गेले. गंमत पुढच्या वर्षी आहे. 2013ला 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि थेरपी केल्या गेल्या. आणि मला तुम्हाला विचारायचंय 16 पेशंटची जर 138 वेळेस खोल फिटिंग झाली असेल तर राहिला असेल का पेशंट? राहिला असेल का? ते 16 पेशंट या ठिकाणी आणून दाखवावे आणि ह्याच्या पोटी 10,13,500 रुपये इतके शासनाकडनं घेतले गेले. जे राणा पाटील दावा करतायत की आम्ही मोफत ऑपरेशन केलं, त्यांनी 10 वर्षात 18,23,71,248 रुपये शासनाकडनं घेतले. इलाज आपल्यावर केला, पैसे शासनाकडनं घेतले आणि इथं भुशारवाणी सांगत येते की आम्ही फुकट केला का रे? हा पहिला फरक आहे. विषय असंख्य आहेत. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की आमच्या शेतकऱ्याच्या बायकोकडं मंडळीकडं अक्षरशः सोन्याच्या 2 पळ्या सुद्धा नसतात. आणि आमच्या इथं ज्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवतात आदरणीय अर्चनाताई पाटील, यांच्याकडं 350 तोळ्यापेक्षा जास्त सोनं आहे. अख्ख्या देशात सगळ्यात जास्त सोनं असणाऱ्या उमेदवार आहेत. मला वाटते हा विरोधाभास, ही तुलना आता सामान्य शेतकऱ्यानं त्या ठिकाणी, सामान्य माणसानं त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना रामदाराचा तलाव बघितला का मागचा तुम्ही? 15 वर्ष झालं बांधून, 15 वर्ष झालं बांधून. दाटणी बॅरेज 15 वर्ष झालं बांधून.
पण दाटणी बॅरेज पासून रामदाराप्पा गावापर्यंत मधली कामं मात्र त्या ठिकाणी प्राधान्यक्रमात नव्हती. ती केवळ साहेब जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना आम्ही मंजूर करून घेतली, ज्याच्यामुळं पुढच्या वर्षी त्या ठिकाणी रामदारा तलावात आलेलं पाणी या ठिकाणी दिसणार आहे. हे काम सुद्धा साहेब महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडात आम्ही केलं. त्याचबरोबर RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे, ह्याच्या माध्यमातून 1303 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी, 190 कोटी बार्शी विधानसभेसाठी, औसा निलंग्यासाठी 144 कोटी रुपये खर्च करून लोकसभा कार्यक्षेत्रात 51 नवीन 33 kVची सबस्टेशन, 59 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि शेतकऱ्याच्या शेतातले वैयक्तिक DP 2880 आम्ही त्या ठिकाणी RDSS नावाच्या केंद्र सरकारच्या योजनेतनं मंजूर करून घेतले. हे ओमराजेचं ठळक काम सांगा त्यांना आरडून, हे ओमराजेनं केलंय म्हणून. बांधवानो, आज खासदार निधी मी माझा 100% खर्च केलाय, 17 कोटी 22 लाख. जनसुविधेमधनं 8 कोटी 25 लाख, 25-15 मधनं 5 कोटी रुपये. तुळजापूर नळदुर्ग रस्त्यासाठी 183 कोटी रुपये, नळदुर्ग अक्कलकोट रस्त्यासाठी 274 कोटी रुपये. आणि सगळ्यात महत्वाचं, टेंभुर्णी पासून बार्शीला यायचा रस्ता कसा होता? प्रत्येक खड्ड्यात आपटले की खासदाराचा उद्धार. पहिल्यांदा तो रस्ता गडकरी साहेबाच्या माध्यमातून 10 मीटरचा आणि चांगला करून घेतलाय. आणि साहेब आपल्याला वचन देतो की त्याच्या चौपदरीकरणाचा DPR सुद्धा सादर झालाय. पुढच्या 5 वर्षात तो रस्ता सुद्धा चौपदरी केल्याशिवाय हा ओमराजे स्वस्थ बसणार नाही. आज या सगळ्या मुद्द्याच्या नंतर मला आपल्या सगळ्याला एवढंच विचारायचंय की बाईवर बहिणो, झालं का दुप्पट उत्पन्न? अर्जानं नाही का? शेतकऱ्याला केंद्र सरकार कसं मारतंय साहेब? शेतकऱ्याला केंद्र सरकार आत्महत्येला कसं प्रवृत्त करतंय? 11,000 रुपये क्विंटल आमच्या सोयाबीनचा भाव होता. केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं. एक वेळ समजू शकतो की पाम तेलावरचं आयात शुल्क कपात करायचं कारण की बाबा गरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं. पण त्या ठिकाणी DOC आयात केली, ज्याच्यामुळं 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन कितीला आलं? 4,000ला. एका क्विंटलला किती रुपयाचा झटका बसला? 60,000चा. एका एकरात किती क्विंटल निघतंय? 5 क्विंटलचा 7,000 रुपयाचा जर झटका बसला तर एकात नुकसान किती झालं? 35,000. 35,000 रुपये जर एकरात नुकसान असेल तर 5 एकरात किती? 5 त्रिक 1.5 लाख. 1.5 लाखाचा निबर हाबाडा शेतकऱ्यांना खाल्लाय आणि पारावर बसून चर्चा करतोय 4 महिन्याचं 2,000 आलं का म्हणून. मला तुम्हाला विचारायचंय, 4 महिन्याला 2,000 मिळाले तर महिन्याला किती? 500. महिन्याला 500 तर दिवसाला किती? आता 17 रुपयात काय येते? मला एक शेतकरी म्हणला त्याच्यात 3 टाकले तर 3 विमल येतात म्हणले. आहार शेतकरी सन्मान. कांदा उत्पादक शेतकरी आहे का? कांदा उत्पादक हात वर करा बरं. बाईवर बहिणो, आता कसं वाटतंय? कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या गावात तर फक्त या महायुतीचा उमेदवार प्रचाराला जावा, नाही कांदा फेकून आणले तर मला सांगा साहेब. इतकी त्यागली ती. कांद्यावर सुद्धा निर्यात बंदी आणून अख्ख्या शेतकऱ्याचा काटा काढला. आणि कांद्यावर निर्यात बंदी आणल्यामुळं द्राक्षावर बांगलादेशनं आयात शुल्क लावलं आणि द्राक्षाचा सुद्धा काटा काढायचं काम या केंद्र सरकारनं केलंय. आता मला शेतकऱ्याला विचारायचंय, इतकी वाईट शेतकऱ्याची परिस्थिती असताना हे म्हणते आपकी बार 400 पार जाऊ द्या चाल का? 400 पार जर गेलं तर घरात ठेवलेलं सोयाबीन 1000 विकायची तयारी ठेवा. पुन्हा 1000 विकायची तयारी ठेवा. अनबानो, मला
ह्या चर्चेच्या माध्यमातून इतकंच सांगायचंय साहेब की जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी मराठा आरक्षणाच्या विरोधात जेव्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती त्यावेळेस मी संसदेत बोललो होतो की तामिळनाडू राज्याचं आरक्षण 78% गेल्याच्या नंतर सुद्धा त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याला सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात सादर केलं होतं आणि ते आरक्षण टिकलं होतं. जर तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकत असेल तर माझ्या मराठा समाजाचं महाराष्ट्राचं आरक्षण सुद्धा त्याच पद्धतीनं केंद्र सरकारनं लक्ष घालावं तसंच ऍफिडेव्हिट द्यावं आणि आमचं आरक्षण टिकवावं ही मागणी करणारा मी एकमेव खासदार होतो. त्याच्यानंतर लोकसभेत 6 वेळेस मराठा आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे वाढवा, 50%च्या पुढे आरक्षणाची मर्यादा वाढवायचा कायदा हा लोकसभेत करा म्हणजे राज्यानं दिलेलं आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी टिकू शकेल. ही मागणी मी त्या ठिकाणी लोकसभेत केली. एवढंच नाही, 12व्या शतकामध्ये ज्यांनी समतेचा आणि एकतेचा संदेश दिला ते महात्मा बसवेश्वर यांना मानणारा अनुयायी लिंगायत समाज हा समाज कित्येक वर्ष अल्पसंख्याक समाजाच्या दर्जाची मागणी करतोय, लिंगायत धर्माची मागणी करतोय. ही मागणी करणार सुद्धा एकमेव खासदार होता तो म्हणजे ओमराजे निंबाळकर. हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे विषय सुद्धा मी त्या ठिकाणी लोकसभेत मांडलेत, प्रामाणिकपणे मांडलेत. शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रकार केंद्र सरकारकडनं कसे होते हा विषय सुद्धा लोकसभेत मी मांडलाय. आता मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, संपर्कात मी आहे का नाही तुमच्या? जर तुमचा खासदार तुमच्या साधी गाय आजारी पडलं म्हणून डॉक्टर पाठवित असेल तर ती खासदार केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कुठली योजना राबवण्यात कमी पडेल का? कमी पडेल का? सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग 2014ला जाहीर झालता. 14 ते 19 मोदी साहेबाचं सरकार होतं, मोदी साहेबाचाच खासदार होता. 1 गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण झालं नाही. ओमराजे 19ला खासदार झाल्याच्या नंतर जमिनीचंही अधिग्रहण झालं, कामाचं टेंडरही निघालं आणि आज ते काम त्या ठिकाणी काही काळात सुरू होईल. बाबांनो, रेल्वे विभाग कुणाकडे असते? केंद्राकडेच की. तुमच्या आमदाराला सांगावं, नाहीतर ती राज्यात एखादा रेल्वे विभाग तयार करायचा आणि म्हणायचं मीच केलंय म्हणून सांगावं. जे आपलं आहे ते आपलं मन, जी दुसऱ्याचं आहे ती आपल्या काकावर घेऊन आपलं म्हणायची सवय ठेवू नको म्हणावं राजा. ही तिथली वस्तुस्थिती आहे. आज या सभेच्या माध्यमातून मला एकच सांगायचंय साहेब, जेव्हा अर्चनाताईंना चोरलेल्या घड्याळाची उमेदवारी जाहीर झाली त्या भगवंताच्या मैदानावर आल्या. त्यांना पत्रकारानं प्रश्न विचारला, ताई तुम्ही आता राष्ट्रवादी वाढवणार का? त्या म्हणल्या मी कशाला माय वाढवू, म्हणल्या माझा नवरा भारतीय जनता पार्टीत आहे. अजितदादानं तर कपाळातच तोंड आणून घेतला असेल. ही अवस्था. आता त्याच्या पुढचं पोरग साहेब फक्त अंगानं वाढले, त्याला बुद्धी काय वाढली नाही. अंगानंच वाढले, बुद्धी वाढलीच नाही. ती काय म्हणते? आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप. साहेब लेकराचा दोष नाही, लेकराचा दोष नाही. आता त्याचा पप्पा कोणत्या पक्षात आहे आणि मम्मी कोणत्या पक्षात आहे? आता लेकराचा कसा दोष साहेब? ही केमिकल होणं साहजिक आहे. मम्मी एका पक्षात, पप्पा एका पक्षात. म्हणून त्यानं भाषण केलं ते योग्य आहे. फक्त मी त्यांना एवढंच म्हणलं की आपल्या आईवडिलाचा आदर्श घेऊन मल्हार दादा तुम्ही तुमचं भाषण थोडं पुढे वाढवा. आता तुमची किडनी लिव्हर शिल्लक आहे तर किडनीत काय करा, शिंदेगड घाला आणि लिव्हर मध्ये मनसे घाला, म्हणजे तुमच्या आईबाबासारखं उद्या सकाळी उठून कोणत्याही पक्षात जायला रिकाम तुम्ही. काय समर्थन करता, काय बोलता? स्वतःच्या स्वार्थासाठी वाटल तसे कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलायचे आणि त्याचं समर्थन करायचं. बांधवानो, याचा हिशोब आता तुम्ही करणं गरजेचं आहे. करचाल का नाही?
कोणच्या का पक्षात जा, कसं का होना, पण लढव कोण, तूच. ह्या पद्धतीची ही माणसं आहेत. आता फक्त एक शेवटचं तुम्हाला दाखवणार आहे साहेब. परवा त्यांची रॅली झाली आणि त्या रॅलीत एक माणूस गेलं, त्यांचाच गामजा घातलाय, त्यांचीच टोपी घातली आहे, त्यांच्याच प्रचारासाठी गेलं. तिथे एका पत्रकाराने याला विचारलं की काय कसं काय वातावरण, ती काय म्हणते ऐका जरा शांतते. शरद पवारचा त्यावेळेस खासदार कोण व्हावे वाटतं तुम्हाला? ह्याच खासदार ओमराजे. थांबा जरा थांबा जरा दम काढा रे. विश्वनाथला आहे, धाराशिवला आहे मी आता सध्या. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? शरद पवारचा. कोणाचा आहे? खंदानी पक्ष शरद पवारचा. तुमचं गाव कोणतं म्हणले? टाकळी करंगर टाकळी. त्यावेळेस खासदार कोण व्हावे वाटतं तुम्हाला? ह्याच खासदार ओमराजे होणार. कोण होणार? ओमराजे. किती मतांनी? किती कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब फक्त. आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. राष्ट्रवादी ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी. मग तुम्ही म्हणताय की ओमराजे येणार, पण आलाय तुम्ही या पक्षात, म्हणजे इकडच्या प्रचाराला? अहो कसं झालंय साहेब, तुम्हाला माहित आहे का, शरद पवारची राष्ट्रवादी आहे का, ही खंदानी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची. आणि अजितदादाची राष्ट्रवादी आहे का, ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे. हा सगळी चोरलेली आहे राष्ट्रवादी. मग ही बाणबी आला ना चोरून त्यांनी साहेब, बाणबी चोरून नेलं का? कोणाची? शिवसेना बाळासाहेब हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब. मागची आहे का? हा मग शिंदे सरकार म्हणते की आमची आहे? हे नाही, शिंदे सरकार काय बी म्हणेल. ही ठाकरेची शिवसेना आहे, मग ठाकरे साहेबाची. आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे. हा मग बरं, यावेळेस मग महाविकास आघाडी का? आमच्याकडे इथं ओमराजे चालला पाहिजे. ओमराजे नाही डांग नाही तसली. ओमराजे चालला? हा ओमराजे चालणार. लय मताने येणार आहे. वाघ आहे बी. अहो नुसता साधा फोन जर केला, मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलतोय ती. यांच्या वतीने देखील पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. साहेबांच्या स्वागताचं गीत प्राध्यापक राजे सरकडे साहेबांच्या स्वागताचं गीत प्राध्यापक राजे सरांच्याकडं मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आपण सादर करावं. या ठिकाणी या देशाचे नेते 84 वर्षाचा महायोद्धा, महाराष्ट्राची अस्मिता जाणता राजा आदरणीय पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. महाविकास आघाडीचे तमाम हजारोंच्या संख्येने मर्दमावळे माझी नजर पुरत नाही तोपर्यंत आहेत. महाविकास आघाडीचा असाच जोर महाराष्ट्रभर आहे. तुम्हा सर्वांसाठी बोलताना एवढंच म्हणेन की समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, और तूफानों से जो टकराता है उसे महाविकास आघाड़ी का नौजवान कहते हैं, नौजवान कहते हैं. महाविकास आघाडीचं हे जोशपूर्ण गीत आदरणीय साहेबांच्या स्वागतार्थ या ठिकाणी सादर करतो आहोत. महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार